नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे वेंगुर्लेच्या जेट्टीवर. वेंगुर्ले जेट्टीवर फिशिंग पॉइंट जसं गुगलमध्ये तुम्ही टाकाल तर ही काहीशी आहे वेंगुर्ला जेट्टी. समोर जर तुम्ही पाहिलात तर तिथपर्यंत जाऊ शकतो आपण, तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत. आणि हा असा आहे रस्ता वेंगुर्ला जेट्टीचा. तर आता आपण जेट्टीकडे जातोय. तर पाहत असाल की खूपशे कोळी बांधव बोटी आता आल्यात, जाळं नीट करतायत. चला तर लंडन ब्रिज म्हणजेच वेंगुर्ल्यातला आपला जेट्टीचा ब्रिज उतरून आता आपण कूच करू समुद्राकडे. जाळं पाण्यातून बाहेर काढल्यावर मच्छीमार कसून कामाला लागलेला आहे. कोणी मोठे चमकदार मासे वेगळे करत आहे तर कोणी लहान. काही जण खेकड्यांच्या ढिगाऱ्यातून मोठे आणि लहान खेकडे वेगवेगळे करत आहेत. रंगबिरंगी माशांचे डेके भरून गेलेले आहेत. ताजे तवाने मासे चमकत आहेत, जणू काही समुद्राची संपत्ती आज या जेट्टीवर उतरली आहे. आपल्या कोळी बांधवांचं हेच ते सुखाचं क्षण, जेव्हा त्यांनी पकडलेले ताजे तवाने रंगबिरंगी मासे डेक भरून समोर उभ्या असलेल्या माणसांना आतुरतेने जे त्यांची वाट बघतायत की कधी आमच्याकडे येतात मासे आणि कधी आम्ही विकत घेतो आणि कधी हे मासे विकून परत कोळी बांधव आपल्या समुद्रात परततील मासे पकडण्याचे. जर तुम्ही पाहू शकता इथे माशांचा लिलाव होतोय. पापलेट, कारली, खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे ताजे तवाने मासे घेण्यासाठी माणसांची गर्दी झाली आहे आणि लिलाव होतोय. हे आहे वेंगुर्ल्याचं बॅकवॉटर्स. आणि जी बोट तुम्ही तुमच्या समोर पाहत आहात ती अजून आधुनिक बोट आहे. इथे मोठ्या प्रमाणात मासे पकडण्यासाठी आणि खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी ह्या प्रकारची बोट वापरली जाते. आणि जिथे मासे हे काढतात तिथूनच समोरून हा मोठ्या मार्केटमधून लिलाव होतो. आपण जो समुद्रावर गेलेलो हे बघा, बॉक्सेस भरून मासे, प्लास्टिकचे जे बॉक्सेस असतात आपण आपल्या भाऊच्या दत्तावर मुंबईलाही पाहतो. ही इथे वेगळ्या प्रकारचे हे छोटे माशांचे इथे लिलाव होते. इथे छोटे छोटे हे जे बांगडे आहेत हे 100 रुपये किलोनीही ते विकले जातात. हे मी डिसेंबरचा तुम्हाला रेट सांगतोय. आणि ही समोर पाहत आहात ती अजून एक बोट आहे ह्याच्यापेक्षा छोटी, जी आता मासे मारण्यासाठी परत चालली आहे. आता दुपारचे अराउंड 12 वाजता आहेत. तर ही होते वेंगुर्ला. कसा तुम्हाला माझा व्लॉग वाटला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.